नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना व संघटनेचे नेते महादूर सिंग महेर उर्फ राणा शेठ यांची ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर दिलखुलास चर्चा. काय आहेत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या समस्या आणि कशा प्रकारे यावर निवारण करत असतात कामगार नेते राणा शेठ, यावर अचूक आणि बेधडक दिलखुलास चर्चा महादूर सिंग महेर उर्फ राणा शेठ यांनी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजचे संपादक GD कदम यांच्यासोबत आज केली. दिलखुलास चर्चा नेमकं काय म्हणाले राणासाहेब ते बघूयात. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. नमस्कार, ग्लोबल 24 न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना आणि या संघटनेचे नेते कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना. या संघटनेचे आमचे राणासाहेब आपलं ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर आज असा योग आला की आपल्याला मजदूरांच्या एकंदरीत प्रश्नांबाबत आपली जी कामगारांची चळवळ जी आपण चालवता डोंबिवली कल्याणमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, मग कामगारांचा आरोग्याचा प्रश्न असू दे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असू दे, कौटुंबिक प्रश्न असू दे, अशा प्रश्नांवरती मला असं वाटलं की आपण जे काम करताय त्या कामकाजाबद्दल मला थोडंसं आपल्याशी गुप्तगू करायचं आहे, विचारायचं आहे. एकंदरीत जी आपली चळवळ कामगारांची चळवळ आहे, बरोबर, याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? नमस्कार, मी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर उर्फ राणा शेठ. सर, मला ह्या कामगारांची चळवळ मिळाली म्हणजे मी एक कामगार आहे आणि मी एक हेल्परपासून वर आलेलो माणूस आहे. हेल्परपासून कारागीर झालो, कारागीरपासून कॉन्ट्रॅक्टर झालो, कॉन्ट्रॅक्टरपासून शेठ झालो. मला कामगाराची प्रत्येक व्यथा माहिती आहे. मी फुटपाथवर झोपलेला माणूस आहे, मी चंबर साफ केलेला माणूस आहे. मला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि कुठंतरी माझ्या कामगारांवरती अन्याय होत होता. पहिले मी एका संघटनेमध्ये काम केलं आणि त्या संघटनेनं बऱ्याच तिथं कामगारावर माझ्यावर अन्याय नाही झाला तिथं, पण माझे जे कामगार होते, जे काही पदाधिकारी होते, त्यांच्यावर बराच अन्याय झाला. तिथं कुठंतरी त्यांना फसवलं गेलं आणि त्या फसवली गेल्यामुळं मी विचार केला की बाबा आता आपल्याला असं जर आपण फसत राहिलो आता कामगाराला न्याय कसं मिळेल? जर आपल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्याला जर फसवलं जात आहे आता त्याला न्याय कसं देणार आपण? तर आपण जर आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकत नाही तर इतर कामगाराला न्याय कसं काय देणार? म्हणून मी विचार केला आणि ही संघटना हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना ओपन केली. हक्काच्या महाराष्ट्र ओपन केल्याच्या नंतर मला बऱ्याचशा गोष्टीचा पहिलाच अनुभव होताच, पण मी असे प्रश्न सोडले की मी विचार बी करू शकत नाही की कामगारांचं काही जरी प्रॉब्लेम असू द्या कामगाराचं आपल्याकडं जर कामगारांनी आता जर कार्ड काढलं, ही आपली जी योजना आहे बांधकाम कामगारांची योजना आहे, आपल्याकडं जर कामगारांनी कार्ड काढलं, आपल्याकडं काम काढल्यावर कामगाराची जर मिसेस डिलिव्हरी झाली आता आपण त्याच्यासाठी शिजरसाठी 20,000 रुपये मिळवून देतो आणि नॉर्मलसाठी आपण 15,000 रुपये त्यांना मिळवून देतो. कामगाराच्या मुलीचं जर लग्न आहे, हे शासनाची योजना आहे, सगळ्या कामगाराच्या जर मुलीचं लग्न आहे त्याच्यासाठी आपण 51,000 रुपये मिळवून देतो. मुलाचं लग्न आहे त्याच्यासाठी आपण 30,000 रुपये मिळवून देतो. जर कामगाराचे मुलं 1ली ते 10वी पर्यंत शाळेत जात असेल, त्याचं कार्ड पाहिजे, पहिलं काढलेलं लेबर कार्ड, तर 1ली ते 10वी पर्यंत आपण त्याला 5,000 रुपये मिळवून देतो. 11वी 12वीसाठी 15,000 रुपये त्यांना मिळवून देतो. 13वी 14वी 15वीसाठी 25,000 रुपये वर्षाला त्यांना भेटणार. जर कामगाराचे मुलं जर इंजिनिअरिंग करत असेल तर त्याला वर्षाला 60,000 रुपये भेटतात. जर डॉक्टरकी करत असेल, आता डॉक्टरकीसाठी वैद्यकीय त्याच्यासाठी वर्षाला त्यांना 1 लाख रुपये भेटणार. जर कामगारांनी जर नवीन घर घेतलं
कामगाराने जर नवीन घर घेतलं, आता ह्या योजनेमार्फत त्याला 2.5 लाख रुपये भेटतात कामगारानं घर घेतल्यावर. कामगाराचं जर समजा अपघाती मृत्यू झाला आता त्याला 5 लाख रुपये भेटतात, अर्ध अपंग आलं तर 2.5 लाख रुपये भेटतात. कामगाराची जर फॅमिलीमध्ये 4 जण जर कोणी जरी बिमार पडलं त्याला पूर्णपणे हॉस्पिटल फ्री आहे, पण ते मुलं 18 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे, त्यांची 2 मुलाचं. कामगाराचं जर समजा 50 वर्षाचं झालं आणि जर तो ऑफ झाला कामगार सर, त्या कामगाराच्या मिसेसला वर्षाला 24,000 रुपये भेटणार सर, जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत. तर आणि आपण कार्ड काढल्या त्यांना एक 10,000 रुपयाचे भांडे फ्री अप देतो. त्याच्यानंतर परत एक सेफ्टी किट आहे, मग त्या भांड्यामध्ये पूर्णपणे संसारी उपयोग वस्तू आहे. तर अशा आपण 38 योजना आहे आपल्या याच्या, त्याच्यावरती आपण काम करतो. मजदूर हे बांधकाम क्षेत्रातील असले पाहिजे. ह्या योजनेसाठी फक्त बांधकाम क्षेत्रातलेच मजदूर पाहिजे, दुसरे मजदूर त्याला चालत नव्हे. म्हणजे एकंदरीत त्यांचा स्वास्थ्याचा प्रश्न आला, आरोग्याचा प्रश्न आला, या आणि एखाद्या कामगारांच्या मुलाच्या विवाहासंबंधित किंवा शिक्षणाच्या संबंधित या योजना, याच्यामध्ये आपण त्या योजनेवरती प्रभावीपणे काम करता. यस. आणि त्याची ऊर्जा किंवा त्याची प्रेरणा तुम्ही कामगार आणि कामगार असताना कामगार ते आताची उद्योगात आपण केलेली भरारी, यातला फरक म्हणजे तुम्ही जी परिस्थिती अनुभवली किंवा कामगार म्हणून तुम्ही जे काम केलेलं आहे ते कामगारांच्या प्रती असणारं प्रेम, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता, कदाचित एखादा माणूस त्यापासून लांब जातो, बरोबर आहे, आणि परंतु ती किमिया किंवा ते असणारं त्याप्रती कामगारांच्या प्रती असणारा जिव्हाळा हा तुम्ही कायम जपलेला आहे. या मागची कारण काय सर? काय असतो, मला एक अनुभव आहे, मला बऱ्याचशा गोष्टीचं माझ्यावरती स्वतःवरती काही गोष्टी बितलेल्या आहे माझ्यावरती. त्या गोष्टीचं बऱ्याचशा गोष्टीचा मी अनुभव घेतलेला होता की माझ्यावर बी कुठंतरी अन्याय झालेला होता, माझे पण पैसे कुठं डुबलेले होते, पण त्या कारणास्तून माझ्या पाठीमागं कोणी स्ट्रॉंग नेता उभा राहत नव्हता. कारण की सगळे लोक काय करतात, समोर कोणी हे असला आता तो दबून जातो, आणि मी एक व्यक्ती असा आहे की समोर कोण आहे काय आहे ते मी बघत नाही. मला जरी मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो, संघटनेचं काम करतो, पण माझ्या कामगाराचा पैसा जर माझ्या पक्षामध्ये जरी असेल तर मी त्या गोष्टीला दबत नाही. आता एक कामगार, आपलं रुनवाल सिटीतली एक गोष्ट होती, ते एक 50 कामगार माझ्याकडे आले होते. इथं मागच्या 1 महिन्याची गोष्ट आहे. ते माझ्याकडे आले तर तिथं त्यांना उभं बी राहू देत नव्हते, त्यांची 6-6 महिन्याचं पेमेंट होतं. आता त्यांना तिथं उभं बी राहू देत नव्हतं, आणि ज्या वेळेस माझ्याकडे इथं आले, मला अर्जंटली काम होतं, पण ते रडायला लागले, त्यांची परिस्थिती जाम बेकार होती. ज्यावेळेस मी इथून रुनवाल गार्डनला गेलो तिथं, आणि तिथं तो स्वतः शेट्टन होता तो, मग मी तिथल्या त्यांचा जो मेन मॅनेजर होता त्यांच्याशी भेटलो आणि त्याला पद्धतशीर विचारलं की बाबा, माझ्या कामगाराला तू कामावरून का काढलं, तुम्हाला कोणी अथॉरिटी दिली? महाराष्ट्र येऊनमध्ये जर तुम्ही माझ्या कामगारांना तुम्ही जर गुजराती भाषा इथं शिकवत असाल, गुजराती जर तुम्ही इथं दाखवत असाल, मला चालणार नाही. माझ्याकडे जात भेदभाव हा प्रकार नाहीये, मला हे जमणार नाही. जर माझ्या ह्या कामगाराचे तुम्ही 2 दिवसात पैसे नाही दिले, आता मी ही पूर्ण साईट बंद करेन म्हटलं, टोटली. तुझ्या साहेबाला सांग फोन करून सिनी त्याला की मी काही गलत काम करत नाही, मी काही खंडणी मागणारा माणूस नाहीये, मी इथं आलोय माझ्या कामगारांच्या हितासाठी आलेलो आहे. आणि त्यांनी त्याच्या कामगाराला सेटला फोन लावला आणि त्यांनी तात्काळ माझ्या फोन घेतल्या गेल्या. त्यांना मला सांगितलं की साहेब, मी यांचं सोमवारी मंगळवारी 2-3 दिवस त्यांनी माझ्याशी मागितले, आणि त्या 2-3 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांचं पेमेंट केलं. कारण की मी तिथं स्ट्रिक्ट भूमिका घेतलेली होती. मी हे विचार करत नाही, कामगारासाठी जर माझ्यावरती काही जरी ॲक्शन समोरच्याने घेतली, मी गलत करत नाही शक्यतोवर, मी कुठं खंडणी मागायला जात नाही, पण माझ्या कामगारावर जिथं अन्याय होतो मी तिथं पूर्णपणे नडून बसल्यासारखं आहे. मग ते त्या ठिकाणी मला कोणत्याही थराला जरी जायची गरज पडली तरी मी तिथं जाऊ शकतो. ते तर एक प्रकार झाला. त्याच्यानंतर एक आपला मानपाडा पेट्रोल पंप आहे, त्याच्या पाठीमागचं गावचं नाव काय ते, हा मानपाडा पेट्रोल पंप आपला नियोजी उंबरली गावामध्ये एक कामगार 8व्या माळ्यावरून पडून मेला. पडल्याच्या नंतर त्या कामगाराला हॉस्पिटलमध्ये आणला इथं. त्याच्यानंतर तो डेथ झाला, कारण की त्यांनी तो लिफ्टचा जो ह्या असतो दरवाजा, तिथं काय गेट लावलेला नव्हता, त्यातून पडून तो ऑफ झाला. इथं आणल्यानंतर मी त्या कामगारासाठी 2 दिवस हा हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, आंदोलन, उपोषण, घरी गेलो नाही. माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते आम्ही पूर्ण त्याच्या पाठीमागे उभे राहिलो, आणि त्या कार्यकर्त्याला आम्ही
7,20,000 रुपये मिळवून दिले. म्हणजेच तुम्हाला त्या तुमच्याकडे असणारं असं राजकीय वरद असतं. हा जसं तुम्ही म्हणालात मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या आणि भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असणारी किंवा केंद्रात सत्ता हा. आहे, महाराष्ट्रात सुद्धा सत्ता आहे, बरोबर निश्चितपणे कामगार संघटनेला या त्याचा कितपत फायदा होतो? सर, कसं आहे, भारतीय जनता पार्टीनं, मला पण कामगार आघाडी मीच बघतो भारतीय जनता पार्टीचं. आणि भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष असा आहे की न्याय देणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे, सगळ्यात राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो न्याय देणारा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं एकच म्हणणं आहे की बाबा ह्या योजना तळागाळापर्यंत कसे पोहोचणार, तळागाळापर्यंत छोट्यातल्या छोटा कामगारपर्यंत कशी पोहोचणार आणि छोट्या कामगाराला न्याय कसा मिळेल, ह्या भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे. त्याच्यासाठी सन्माननीय रविदादा तसेच नंदूदादा हे दोघेही माझ्या पाठीमागे स्ट्रॉंगपणे उभे आहे. मला कोणती जरी अडीअडचण आली, रविदादा तर वेळेवर भेटू शकत नाही, पण नंदूदादा एक आमच्या पाठीमागं एकदम सह्याद्रीच्या पर्वतासारखे आमच्या पाठीमागं उभे राहतात. जिथं मला महानगरपालिकेत गरज पडली त्यावेळेस ते सगळं, त्याची मीटिंग असू द्या, काही असू द्या, एनी टाइम आपल्या संघटनेसाठी ते उभे असतात. महानगरपालिकाचा असू द्या, हॉस्पिटलचा, त्यावेळेस बी तो माणूस ऑफ झाला होता. तर नंदूदादा हॉस्पिटलला पण येऊन गेले आणि पोलीस स्टेशनला पण आले. कारण काय, भारतीय जनता पार्टी एक हे असा पक्ष आहे की ते न्याय द्यायसाठी आहे. बाकी कोण काय करतो त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. ते फक्त समोर एकच फोकस आहे भारतीय जनता पार्टीचा आणि हक्काच्या महाराष्ट्रामध्ये संघटना, की समोरच्याला न्याय कसा भेटायला पाहिजे, आपल्याकडनं त्याला न्याय कोणत्याही परिस्थितीत भेटायला पाहिजे, ह्या आमचा हेतू आहे. आणि आम्ही तो न्याय दिल्याशिवाय आम्ही कधी शांत बसणार नाही. एकदा जर मजदुराचं काम हातात घेतलं, जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी घरी वापस जाणार नाही. कामगार नेते म्हणून कामगार नेते म्हणून आणि कामगार चळवळीत काम करत असताना कामगारांना असं वाटतं की आपला कामगारांचा नेता लोकप्रतिनिधी म्हणून, मग विधिमंडळात असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठंतरी त्यांना प्रतिनिधित्व करायला मिळालं पाहिजे, जेणेकरून तो कामगारांच्या प्रती आपल्या न्याय हक्कासाठी भांडेल. याबद्दल काय मत आहे? कामगाराच्या न्याय हक्कासाठी भेटण्यासाठी ती आपली पूर्ण चळवळ आहे आणि त्याच्यासाठी रविदादा एकदम हे आहे, स्ट्रॉंग आहे. आणि भारतीय जनता पार्टी जर एक कार्यकर्त्याला एक जीवन देते ना सर, ती जीवन कधी पलटी मारत नाही, पण त्या कार्यकर्त्यानं त्या सर्वांना राहायला पाहिजे. तुम्हाला आश्वासन मिळालं? मला दादाचं पूर्णपणे आश्वासन आहे, नंदूदादाचं पण आणि रविदादाचं पण, की तुमच्या संघटना, म्हणजे ही संघटना आपली आहे, हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचं. ज्या वेळेस माझ्यावर संकट आले, ज्या वेळेस माझ्यावर वाईट वेळ आली, त्यावेळेस ते माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. आणि तुम्हाला सांगतो मी, आज मला जे संघटना उभी केली आणि मी जे स्ट्रॉंग झालो, आता नंदूदादा आणि रविदादाच्या मुळे झालेलो आहे. कारण की त्यांनी जे ताकद पुरवली मला, त्यांना माझ्याकडून कोणतीही आस नव्हती, काही नव्हती. फक्त एक भारतीय जनता पार्टी कुठंतरी एक कामगारावर अन्याय होतोय आणि त्यांच्यासाठी त्यांनी मला निवड केली माझी. आणि त्या निवडचं मी कधी त्या निवडला तडा जाऊ देणार नाही. कारण की मला फक्त गोरगरिबाचा न्याय कसा मिळायचा. परवाची गोष्ट सर, एक आपला कल्याणला एक आपला पेंटर पडला आणि त्याच्या मांडीमध्ये फ्रॅक्चर आला. फ्रॅक्चर आल्यानंतर त्यांनी मला कॉल केलं, साहेब मी भाड्याच्या घरात राहतो, गावाला मला शेतीनी भाडीनी काहीतरी माझं असं झालंय, तुम्ही अर्जंटली माझ्याकडे या, काहीतरी मला मदत करा. मी तात्काळ तर जसं स्कूटी काढली माझी, त्या स्कूटीला मिरर नाही, त्याला नंबर प्लेट, तसंच गेलो तिथं, 4 व्हीलरची आस केली नाही. तिथं गेलो, त्या कामगारात ज्या कॉन्ट्रॅक्टर होता त्याला बोलून घेतलं मी तिथं. आणि बोलवल्यानंतर त्याला सगळे डॉक्टरशी बोललो मी, की डॉक्टरनं सांगितलं कमीत कमी याला 1.5 लाख रुपये खर्च आहे म्हणे. आणि मग मी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, म्हटलं बघा बा, तुझं हलगर्जीपणामुळं माझा माणूस पडलेला आहे आणि तो फ्रॅक्चर झालेला आहे, त्याला 1.5 लाख रुपये खर्च आहे, त्याच्याकडे 150 रुपये खिशात नाहीये. हा खर्च पूर्णपणे तुला करावा लागेल. आणि थोडंसं मला ह्याच्यासाठी थोडंसं कडक पण बोलावं लागतो, कारण की शेवटी माझा कामगाराचा प्रश्न असतो आणि कामगारासाठी मी कोणत्याही पायरीला जातो, तुम्हाला केलेली सांगतो. मग त्या माणसाने तात्काळ त्या माझ्या कामगाराला, तिथं विष्णू धनगर म्हणून तो कामगार आहे, सावंत म्हणून तिथं तो कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी साहेब वेळ न लावता त्याला इकडनं तिकडनं करून त्यांनी बिचाऱ्यांनी गरीब होतो मी, पण 1.5 लाख रुपये साहेब त्या कामगाराला जागेवर दिले. किती दिले? 1.5 लाख रुपये दिलं. पूर्णपणे त्याचा विलास फ्री झाला. पण तो माझा कामगार आहे
की तो कमीत कमी आता 2 ते 3 महिने हलू शकत नाही, एक जागेवर असतो तो. तर अशा बऱ्याचशा माझ्या जे व्यथा आहे. कल्याणला बी एक बदलापूरला आपला एक कामगार पडलेला होता आणि त्याला कल्याणला हॉस्पिटलला ॲडमिट केला आणि ॲडमिट केल्यानंतर त्या कामगाराला तो बिल्डर पळून गेला वाशीला. पळून गेल्यावर तो इथं येत नव्हता, फोन घेत नव्हता. याला 4.5 लाख रुपये खर्च होता हॉस्पिटलला, याच्याकडे 4 रुपये नव्हतं. यांनी मला कॉल केला, मी गेलो तिथं हॉस्पिटलला गेलो, त्याची कंडिशन बघितलं. डॉक्टरला म्हटलं तू ट्रीटमेंट चालू कर, जे काही असेल नाही केलं कोणी तर मी स्वतः करायला माझी ताकद आहे, तू चालू कर. त्यावेळी डॉक्टरनी तात्काळ केलं. त्या बिल्डरला कॉल लावला मी की बाबा मी असं आहे, तू येतो मी तिथं येऊ, मी जर आलो तर तुला ही भूमिका जाम मागात पडेल, मी जर आलो ना तिथं तर तुला मागात पडेल, तू येतो की नाही येतो एवढं सांग. आता त्यांनी फोन नाही घेतला, त्याच्या मुलाला फोन देऊन टाकला. मग मुलाला बोललो मी, बाबा मी असं आहे, मी असं संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे, जर नाही आले आता मला सगळी भाषा वापरता येते, मला सगळं करता येतो, पण मी पहिली गोष्ट मी हात जोडून सांगतो, पाय पडून सांगतो, सगळ्या गोष्टीला समजून सांगतो. मग ती शेवटची भाषा मला बोलता येते, पण ती मी योग्य आणि सत्यासाठी बोलतो ती भाषा. मग तो आला दादा, इथं आल्याच्या नंतर तो आला समोर 2-4 बॉडीगार्ड वगैरे घेऊन. त्याला बॉडीगार्डला पहिला म्हटलं तुम्ही बाजूला हाकला रे, आणि त्याला समोर बोलवलं. म्हटलं कंडक्टर कोण आहेस रे? म्हणे मी आहे. म्हटलं तुला लाज वाटली का रे? म्हटलं जर तुझा इथं कामगार राहिला असता आता तुला काय वाटलं असतं, तुझा भाऊ राहिला असतं, कोणी राहिला असतं, तुला काय वाटलं असतं. आता त्यांनी साहेब तात्काळ त्या कामगाराला तिथं जागेवर मी त्याच्याकडून 4.5 लाख रुपये घेतले. किती घेतले? हॉस्पिटलचा पूर्ण बिल पेड केल्यानंतर ज्या वेळेस कामगाराची सुट्टी झाली सर, त्याच्यानंतर मी त्याच्याकडनं 90,000 रुपये खर्चाला पण घेतले. 90,000 रुपये खर्चाला घेतले नव्हते, पण तो पळून गेला तिथून, म्हणून ते 90,000 रुपये मला घ्यायची गरज पडली त्याच्याकडनं. तर अशा माझ्या बऱ्याचशा अशा मी कामगारांसाठी जे काही झटतो आणि जे काही काम करतो. आता खरोखर याच्या मागं माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, संघटनेचं पूर्णच हे आहे. एक आपली शहापूरची एक लेडीज होती त्या साईडची, ती लेडीचं मला एक वेळेस सेम हॉस्पिटल ती ॲडमिट होती आणि त्या हॉस्पिटलमधून त्याला एक आपली तिथली नर्स आहे, त्यांनी माझा नंबर दिला की बाबा ह्या सरांना नंबर पुवाल करा की त्यांच्या मेंदूला पण मार लागलेला होता, पाठीचा मणक्या हे झालेला होता आणि तिला 11 लाख रुपये खर्च होतो साहेब, आणि त्यांच्याकडे 50,000 रुपये नव्हते, ते 11 लाख रुपये करू शकत नव्हते. ज्यावेळेस मला तिथून कॉल आला हॉस्पिटलमधून, एक 8:30 वाजत होते, मी माझ्या इथेच बसलेलो होतो माझ्या कार्यालयामध्ये, आणि मी तात्काळ त्यांनी कॉल केला मला असं हे. आता म्हटलं काही हरकत नाही, मला थोडा वेळ द्या तुम्ही, मी तुमची नक्की हेल्प करेल, माझ्याकडून जेवढी झाली तेवढी हेल्प करेल. आणि मी इकडनं तिकडनं केम हॉस्पिटलमध्ये फोन लावले, सेटिंग केली, तिथं डॉक्टरशी बोललो, असं माझा पेशंट आहे ना, असा प्रॉब्लेम आहे आणि त्याची आजची परिस्थिती ही आहे. आता डॉक्टरनी म्हणे काहीच हरकत नाही, मी तात्काळ तिथं पाठवा. आणि मला पक्षाकडून ॲम्ब्युलन्स भेटली. भारतीय जनता पार्टी एक पक्ष असा आहे ना माझा, मी जो शब्द दिला तो माझा कधी वापस येत नाही. तिथून पक्षाने मला ॲम्ब्युलन्स दिली, त्यांना फ्री ऑफ ॲम्ब्युलन्स दिली मी तिथं जायला हॉस्पिटलला, आणि त्या लेडीजचं 11 लाख रुपये खर्च होतं, पूर्णपणे मी फ्री करून दिलं त्याला. आज ती लेडीज स्ट्रॉंग आहे, चालते फिरते. पण त्यांचं म्हणणं आहे की दादा आम्ही नक्की आता आम्ही चांगलं झालं का आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे, की मला हे जे काही सगळं काही ताकद आहे माझी संघटनेची, माझ्या पदाधिकाऱ्यांची आहे, पक्षाची ताकद आहे म्हटलं. याच्यामुळं माझे सगळे काम होतात, पक्षामुळं होतात. पण पक्षाचा जरी माझ्यावरती आशीर्वाद आहे, पण मी कोणताही गलत काम करत नाही आणि कधीही कोणाला तकलीफ देत नाही. पण जर माझ्या कामगारावर अन्याय झालं तिथं मी कधीही शांत बसत नाही, मी तसं उत्तर देतो. आणि असे माझे बरेचसे काही अशा कहाण्या आहे की ते सांगायला गेलो तर आपल्याला दिवस रात्र पुरणार नाही. निश्चितपणे तुम्हाला जर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली तर त्याचं निश्चितपणे आपण संधी करा. नाही सर, मला ह्या गोष्टीमध्ये, मला राजकारणामध्ये क्लिअरली सांगतो तुम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. पण मी फक्त मला एक गोरगरिबांची सेवा करायची आहे, कामगारांची सेवा करायची आहे. आणि पक्षाने जो मला जिम्मेदारी दिलेली आहे, पक्षाची जिम्मेदारी, माझ्या कामगारांनी मला जी जिम्मेदारी दिलेली आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांनी जे मला पद दिलेली आहे, आता याच्यावरच मला काम करायचं आहे. मला राजकारणानं हा भाग मला मुळीच आवडत नाही. मला राजकारण नको, मला फक्त आणि फक्त माझ्या कामगारांच्या हितासाठी लढायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला पक्षाने चांगली ताकद दिलेली आहे, संघटनेची चांगली आपली ताकद आहे. आपली संघटना एकमेव संघटना आपली अशी आहे की ऑल महाराष्ट्रामध्ये आहे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं काम चालू आहे.
आपल्या संघटनेमध्ये आतापर्यंत 10,000 कामगार रजिस्टर झालेले आहे. आतापर्यंत आपण हे जे 10-10 हजारचे भांडे वाटप करतो ना, मला अशा हिशोबानं 5,000 लोकांना आपण आतापर्यंत भांडी पण वाटप केलेली, भांडी किट वाटप केलेली आहे. आपलं संभाजीनगरला काम चालू आहे, जळगावला काम चालू आहे, नाशिकला काम चालू आहे, इथं तर मुंबईत तर पूर्ण ठिकाणी काम चालू आहे आपल्याकडं. तसं आपलं कोणतंही काम कुठंही थांबत नाही, कारण कसं आहे, आपण सत्याच्या बाजू मांडतो, सत्याने काम करतो. याच्यामुळे मला कोणतीही अडी अडचण येत नाही. मी एक कामगार आहे, मी एक हेल्परपासून वर आलेलो आहे. कामगारांच्या समस्या मला पूर्ण माहिती आहे. बरेचसे कामगार येतात माझ्याकडं, अक्षरशः काही कामगार आहे ना साहेब, 1,000, 1,200, 800 रुपये बाकी असतात, ते कामगार माझ्याकडे येतात आणि मी त्याला तात्काळ फोन करतो आणि त्याला विचारतो, बाबा ह्या कामगाराचा पैसा का देत नाही तू? तो तुला काही भीक मागत नाही, त्याच्या हक्काचे पैसे तो मागतोय तुला, तू द्यायलाच पाहिजे त्याला. आणि ह्या माझ्या शब्दावर तो परत त्याला पैसे देतो. धन्यवाद राणा शेठ, आपण आमच्याशी बोललात. हे होते महादूर सिंग मेहर उर्फ राणा शेठ, यांचा कामगार चळवळीशी असणारा घनिष्ठ संबंध. साधा लेबर ते कामगार, आणि आता उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली प्रगती, ती प्रगती त्यांच्या प्रती जरी मोलाची असली, मात्र त्यांचे जमिनीवरचे पाय अद्याप कामगारांच्या प्रती अधिकच त्यांच्याकरता जोमानं काम करतात. हे या भेटीमधून निश्चितपणे त्याचा उलगडा राणा शेट्टी केलेला आहे. खरोखरच कामगारांना जो दिलासा किंवा त्यांचा असणारा नेता, जो कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढतो, तो खरोखरच समाजाला दिशा आणि प्रेरणा देणारा असा नेता म्हणून त्यांची या ठिकाणी आपण छोटीशी एक भेट घेतली. धन्यवाद राणासाहेब, आपण आमच्याशी बोललात. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.